हॅलो फ्रेंड, तर आलोय आम्ही आता घरी. तर आता 7 वाजले कंप्लीट. आणि आणून आले आले लगेच पिल्लूला घेतलं. आणू कुठे? पिल्लूला घेऊन घरात गेला. गाड लागत आहे ना आता. काय पिले कोण आहे? आणू म्हणते लय मोठी झाली आता. मोठी मोठी दिसती. 2 दिवस बाहेर होतो म्हणून 2 दिवस बाहेर होतो म्हणून तसं वाटलं ना. काय पिलू? ती आले आले किती खुश झाली. ती काय पुऱ्या खाती. प्रसाद खाल्ला थोडा सत्यनारायणचा. पाहू राहिली. ओळखून घेते चौकून. नाचली मग. हाय ना स्वयंपाक खोलीत असं. तर अजून बॅगी पण आतमध्ये नाही घेतल्या. हा ना. हे बघा, एक आमची बॅग आणि एक पिलूची बॅग आहे. पिंक कलरचे सगळं सामान पिलूच आहे का हो? डोस मारला. डोस 10 महिन्याचा डोस. 3 डोस रडलं. दंडावर मारली एक, दोन्ही साईडनी मांडीवर मारल्या एक एक. 3 डोस मारली. 3. पिलू ए शिवन्या कोण आहे? आई आहे का ग? आई आहे. इटा बाई करती. इटा बाई करती. हा. ती अजून कागून दाखवती. हे पिलू, आणू म्हणते वेगळी दिसू राहिली शिवन्या. तसं नाही आणू. आपण 2 दिवस बाहेर गेले का 2 दिवसानंतर घरी आलो का थोडं वेगळंच दिसतं आपल्याला. 2-3 दिवसातून. त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय है ना पिल्लू? सोनू दीदी कुठे आहे? ए शिवन्या इकडं. ऐ काय काय ग? अरे अरे तेव्हा सोनू दीदी आलं पाय. तेव्हा कोण आहे ग? कोण गेलं घरात? सोनून घेतलं आता पिल्लूला. आणि त्यांची गडीमची जत्रा होती. मस्त असं गिफ्ट आणलंय शिवानीसाठी. बली कशी करती. ए काय ग? ऐ दरी दरी तर धर धर धर. हातात नाही बसत. आणू द्याव. घेतलं बाबा. आता काय वाजवा बरं. परत एकदा वाजू आपण. थांब. करत चालू. हात लावले पडत काय ते. त्याला हात नाही लावायचं म्हणते. हा का? तू नाही घ्यायचं. नाही घ्यायचं. काय पिल्लू ते
तिच्या मनात घेऊ द्या ना तिला. चालू करून द्या. बरं का? खेळू दे त्याला. काय लंबा. तिला आवडते तुला. अगं ते तसं खेळात का? त्याला वाजू दे ना. खुळखुळा नाही तो. खाऊ नाही त्याला. त्याला असं खाली ठेव. खाली खाली खाली. अरे थांब थांब. अरे थांब थांब. अरे दे मला मला मला. किती कान दिले. वाजव. आणू. हॅलो फ्रेंड, तर आत्ता 7:30-8 आम्ही 7 वाजता घरी आलो. मग थोडंसं काम बिमा आवरलं आणि आज मित्रांनो मस्त की चिकन बनवलेलं आहे. चिकनची भाजी उकडून झालेलं आहे हे बघा. तर आता भाजी पण बनवायची आहे आणि थोडा घसा लग्नामध्ये तेलकट गोड खाऊन खाऊन पार घसा पॅक झाला आहे. थोडंसं सूप पण प्यायचं आहे आता, म्हणजे घसा क्लिअर होऊन जाईल. घसा पार पॅक झालेला आहे माझा. आता सूप पिऊ म्हटलं थोडंसं, घसा क्लिअर होऊन जाईल. तर आता कुकरमध्ये मित्रांनो भाजी बनवायची आहे. तर भाजी करता मसाले पण घेतलेले. तेल टाकले. वाटलेला मसाला आहे ना. कांद्याचा मसाला, खोबरं, लसूण. आणि हा कोणता आहे? आलं, लसूण, खोबरं. थोडासा कांदा होता त्याच्यामध्ये तुम्ही ठेवलं होतं. आणि ते कोणते चिकट मसाला टाकायचे ना मसाले? तरी मसाला, एवढे मसाला आणि सावधान आणि संगमनेरी झटका. कोथिंबीर त्याच्यातच आहे. वरून कोथिंबीर काही राहून देऊन वरून टाकायचं. त्याला आता मटण टाकायचं शिजलेलं थोडं. टाकून द्यायचं. तर इकडं शेगडीवरती भात टाकलेला आहे. कणी काय अजून होऊ दामादामाने. तर अशी भाजीला तरी येऊ राहिली मित्रांनो. एकच नंबर दिसू राहिली आज भाजी. मीठ टाकावं लागेल मग. भाजीला उकळी आली का मस्त बाहेर जीव हवेशीर. चला. हॅलो फ्रेंड, तर आता रात्रीचे 9 वाजले संध्याकाळचे आणि आम्ही आता सगळे पण बसले जेवण करायला. 2-3 दिवसापासून सारखं गोड गोड खाऊन कंटाळा आला. त्यामुळे आज घसा मग पुऱ्या गुलाबजामू मग काय त्यामुळं हा तेच मग 2-3 दिवसापासून गोड खातोय ना सारखं, त्याच्यामुळे घसा पण बसलाय. मित्रांनो मस्त चिकनची भाजी बनवली. हा तर चिकट रसा. याच्याशिवाय चव नाही का. तर आज मस्त अशी मटणाची भाजी बनवली आत्यांनी. मी भाकरी बनवल्या, सफेद भात पण बनवलाय. तर आणू सोनून त्या कधी आलंय. आणू सोनून त्या कोणावर आलंय. बुधवारी आले नाही का. जत्रा होती त्यांची विगळीमची. भारी झाली असं जत्रा ना. पिल्लूला खेळणी पण मस्त आणली त्यांनी. झोपली ती आता, त्याच्यामुळे आम्ही सगळे बसले जेवायला.